ओम नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी मंडळी नमस्कार. मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. मला खरं सांगा आणि माझ्या या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या खाली कमेंट लिहायला जागा आहे, तिथे लिहून पाठवा. तर प्रश्न अतिशय साधा सोपा आहे. मला सांगा, तुम्ही एकादशीचं व्रत करतात का? एकादशीला तुम्ही उपवास करता का? त्यानिमित्ताने पंढरीच्या पांडुरंगांची किंवा विठ्ठलांची सेवा करतात का? मग कोणती सेवा तुम्ही करतात किंवा काही उपासना असेल, पूजा असेल, ती तुम्हाला करायला जमते का? तर बऱ्याच जणांना खरं तर उपवास धरायची इच्छा असते, पण काहींचं लहान बाळ असतं, काहींना आरोग्याच्या समस्या असतात, काहींना उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे त्रास होतो, तर काहींना उपवासच निघत नाही. त्यामुळे असे काही लोक उपवास करणं टाळतात. काही हरकत नाही. पण मी जर तुम्हाला म्हटले की तुम्हाला संपूर्ण वर्षाच्या 24 एकादशी न करता फक्त एकच एकादशी करायची आहे, जी वर्षातून एकदाच येते, सर्व एकादशींपेक्षा वेगळी आहे, तर अशी एकादशी तुम्ही कराल का? फक्त नियम असा आहे, अट अशी आहे की या एकादशीला तुम्हाला काहीच खायचं नाही आहे, काहीच प्यायचं नाही आहे, आणि अशी एकादशी जो कोणी करेल त्या व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती होते, असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. या एकादशीचं नाव आहे निर्जला एकादशी, आणि महाबली भीम यांच्या नावावरून या एकादशीला भीमसेनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर या एकादशीचं जे काही महत्त्व आहे, तर ते तुम्हाला या कथेच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. ज्यांना ही एकादशी करायला जमेल किंवा जमणार नाही, किंवा जो कोणी एकादशीचं व्रतच करत नाही, अशा व्यक्तीने जरी या एकादशीची कथा ऐकली तरी त्यांना संपूर्ण वर्षभराच्या 24 एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे. इतकी महती या कथेची आहे. तर निर्जला एकादशीची कथा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. आपल्या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर धार्मिक आणि आध्यात्मिक व्हिडिओंसाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा राम कृष्ण हरी किंवा जय हरी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, निर्जला एकादशीचं व्रत सर्वप्रथम कोणी केलं आणि महाबली भीमासारख्या बलवान योद्ध्यालाही कोणती चिंता सतावत होती, त्याचबरोबर महर्षी व्यासांनी भीमाला असा कोणता उपाय सांगितला की आज लाखो भक्त निर्जला एकादशी करतात, तर जाणून घेऊया ही अद्भुत कथा. बघा, महाभारताच्या काळात धर्माचे पालन करणाऱ्या पांडवांची कीर्ती ही संपूर्ण आर्यावर्तात पसरली होती. धर्मराज युधिष्ठिर हे पांडवांमधले सगळ्यात मोठे भाऊ होते आणि ते सत्य तसेच धर्माचे प्रतीक होते. अर्जुन हा महान धनुर्धारी होता, तर नकुल आणि सहदेव त्यांच्या ज्ञान आणि विनम्रतेसाठी प्रसिद्ध होते. माता कुंती आणि पांडवांची पत्नी द्रौपदीसुद्धा अत्यंत धार्मिक स्त्रिया होत्या. पांडवांच्या घरात प्रत्येक धार्मिक नियम हे काटेकोरपणे पाळले जायचे. विशेषतः एकादशीचे व्रत असेल तर ते आवर्जून केले जायचे. प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या 2 एकादशी पांडव अत्यंत श्रद्धेने करायचे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे नामस्मरण असेल, जप, तप, पूजा आणि उपवाससुद्धा त्यांच्या घरी केला जायचा. कारण शास्त्रांमध्ये एकादशीला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. असे म्हटले जाते की एकादशीचे व्रत मनुष्याच्या पापांचा नाश करते आणि त्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून देते. मात्र पांडवांमध्ये एक जण असा होता ज्याला एकादशीचे व्रत करणे जवळपास अशक्य वाटत होते. तो होता महाबली भीम. भीम हा पवनपुत्र होता. त्याच्या शरीरामध्ये हजारो हत्तींचे बळ होते. युद्धभूमीवर त्याच्यासमोर उभे राहण्याचे धाडस फार कमी योद्धे करत, पण त्याच्या शक्ती इतकीच प्रसिद्ध होती त्याची भूक. भीम जेवायला बसला की अनेक लोकांचे पोट भरेल इतके अन्न तो सहज खाऊ शकत असे. असे म्हटले जाते की त्याच्या उदरामध्ये वृकाग्नी नावाचा अग्नी वास करत होता, म्हणूनच त्याची भूक जास्त होती. कारण हा अग्नी सतत अन्नाची मागणी करायचा. म्हणूनच भीमाला दीर्घकाळ उपाशी राहणे शक्य नव्हते. एक वेळ अन्न उशिरा मिळाले तरी त्याची अवस्था बेचैन होत असे. म्हणून प्रत्येक एकादशी आली की भीम संकटात सापडत असे. त्याला माहिती होते की त्याच्याकडून एकादशी होणार नाही, पण एकादशी करणं आवश्यकसुद्धा आहे. त्याच्याकडून उपवास होत नव्हता. यामुळे त्याच्या मनामध्ये एक अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती.
एक दिवस एकादशीच्या पूर्वसंध्येला सर्व पांडव एकत्र बसले होते. धर्मराज युधिष्ठिर म्हणाले, उद्या एकादशी आहे, आपण सर्वांनी श्रद्धेने हे व्रत करावे. अर्जुनाने सुद्धा त्याला अनुमोदन दिले. द्रौपदी तयारीला लागली, मात्र भीमाचा चेहरा पडला. हे पाहून कुंती म्हणाली, पुत्रा तुला काय झालं? तर भीम हळू आवाजातच म्हणाला, माते, मला एक गोष्ट सतत त्रास देते. तुम्ही सर्वजण एकादशीचे व्रत करता, पुण्य मिळवता, पण माझ्याकडून हे सुद्धा होत नाही. मी प्रयत्न करतो, पण भूक मला स्वस्थ बसू देत नाही. मला असं वाटतं की मी आपल्या धर्मापासून दूर जात आहे. भीमाचे बोलणे ऐकून सर्वजण शांतच झाले, कारण त्याची समस्या खरी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी भीमाने एक निर्णय घेतला. या समस्येचे उत्तर फक्त एकच व्यक्ती देऊ शकते, ती म्हणजे महर्षी व्यास. महाभारताचे रचनाकार, वेदांचे ज्ञाता, धर्मशास्त्रांचे गाढे अभ्यासक. भीम थेट व्यासमुनींच्या आश्रमात पोहोचला. आश्रमामध्ये वातावरण अतिशय शांत होते. ऋषीमुनी वेदपठन करत होते. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. भीमाने व्यासमुनींना नम्रतेने प्रणाम केला. व्यासांनी प्रेमाने विचारले, भीमा, आज तू इतका गंभीर का दिसतोस? तर भीम म्हणाला, गुरुदेव, मला तुमची मदत हवी आहे. भीम व्यासमुनींसमोर उभा होता. तो म्हणाला, हे गुरुदेव, माझे बंधू, माझी माता कुंती आणि पत्नी द्रौपदी सर्वजण श्रद्धेने एकादशीचं व्रत करतात. मला त्याचे महत्त्वसुद्धा माहिती आहे, पण माझ्या उदरामध्ये अग्नी धगधगत असतो. मी त्यामुळे उपवास करू शकत नाही. भूक लागली की माझी शक्ती कमी होते, माझं मन अस्वस्थ होतं आणि मी एकही दिवस अन्नाशिवाय अजिबात राहू शकत नाही. मग माझ्यासारख्या माणसाचे काय? मला एकादशीचे पुण्य कधीच मिळणार नाही का? भीमाच्या आवाजामध्ये खंत होती. महर्षी व्यास स्मितहास्य करत त्याच्याकडे पाहत होते, कारण त्यांना माहिती होते की भीम आळशीपणामुळे नाही, तर आपल्या स्वभावामुळे अडचणीत आहे. व्यास म्हणाले, भीमा, तुझी समस्या मला समजते, पण धर्माचा मार्ग प्रत्येकासाठी खुला असतो. भगवान विष्णू भक्तांचा भाव पाहतात, शरीराची क्षमता नाही. हे ऐकताच भीमाच्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसू लागला. व्यासमुनी पुढे म्हणाले, भीमा, तुला माहिती आहे का, एकादशी इतकी महत्त्वाची का मानली जाते? भीमाने नकारात्मक मान हलवली, म्हणजे मला माहिती नाही असं दाखवलं. अर्थात भीमाला याबद्दल माहितीच नव्हतं. फक्त एकादशी करायची, पण तिचं महत्त्व भीम जाणत नव्हते. तेव्हा व्यास म्हणाले, सृष्टीच्या प्रारंभी पापांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या दिव्य शक्तीतून एकादशी देवीची निर्मिती केली. ज्या दिवशी ही देवी प्रकट झाली, तो दिवस एकादशी म्हणून ओळखला जाऊ लागला. जो मनुष्य श्रद्धेने एकादशी करतो, त्याच्या अनेक जन्मांच्या पापांचा नाश होतो. मन शुद्ध होते, बुद्धी स्थिर होते आणि भगवान विष्णूंची कृपा त्या व्यक्तीला प्राप्त होते. भीम अत्यंत लक्षपूर्वक हे ऐकत होता. त्याच्या मनात आता एकच प्रश्न होता, मग माझ्यासाठी काय उपाय? व्यासमुनी काही क्षण शांत राहिले. नंतर ते म्हणाले, भीमा, जर तुला सर्व एकादशींचे पुण्य हवे असेल, तर तुला मी एक विशेष व्रत सांगतो. भीम उत्सुकतेने पुढे सरकला. कोणते व्रत गुरुदेव? व्यास म्हणाले, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी अत्यंत विशेष आहे. या दिवशी तू अन्न तर सोडच, पण पाण्याचाही एक थेंब ग्रहण करू नकोस. हे ऐकताच भीम स्तब्ध झाला. अन्नाशिवाय राहणं कठीण होतंच, पण पाण्याशिवाय ते तर त्याला अशक्य वाटत होते. भीम काही क्षण गप्प बसला आणि तो म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला युद्ध करायला सांगा, पर्वत उचलायला सांगा, राक्षसांशी लढायला सांगा, पण पाण्याशिवाय पूर्ण दिवस राहणं हे तर माझ्यासाठी युद्धापेक्षा सुद्धा कठीण आहे. व्यासमुनी हसले. म्हणूनच या व्रताचे पुण्यफळ फार मोठे आहे, हे त्यांनी सांगितलं. हे व्रत श्रद्धा, संयम आणि आत्मनियंत्रणाची परीक्षा आहे. जो कोणी हे व्रत पूर्ण करतो, त्याला वर्षभरातील सर्व एकादशींचे फळ प्राप्त होते. भीमाच्या मनात संघर्ष सुरू झाला. एकीकडे भीती होती, तर दुसरीकडे भगवान विष्णूंची कृपा मिळवण्याची तीव्र इच्छासुद्धा होती. शेवटी त्याने एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणाला, गुरुदेव, चालेल, हे व्रत मी करीन. ज्येष्ठ शुक्ल एकादशीचा दिवस उजाडला. सूर्योदयापूर्वी भीम उठला.
त्याने पवित्र स्नान केले, भगवान विष्णूंची पूजा केली, तुळशीला नमस्कार केला आणि हात जोडून संकल्प केला, हे नारायणा, तुमच्या कृपेने आज मी निर्जला एकादशीचे व्रत करीत आहे, मला शक्ती द्या. संकल्प झाल्यानंतर व्रताची खरी परीक्षा सुरू झाली. तर सकाळ झाली. भीमाने संकल्प केला. आता त्याने अन्न तर सोडलंच होतं, पण पाण्याचाही त्याग केला होता. सुरुवातीला त्याला सर्व काही ठीक वाटत होतं, पण जसजसा सूर्य वर चढू लागला तसतशी भीमाची परीक्षा सुरू झाली. त्याचा घसा कोरडा पडू लागला, ओठ सुकू लागले, शरीरात अस्वस्थता वाढू लागली. मंडळी, महाबली भीमासाठी युद्ध जिंकणं एक वेळ सोपं होतं, पण स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवणं हे त्याहून कठीण होतं. तो वारंवार नदीकडे पाहत होता. थंड पाणी त्याला जणू आकर्षित करीत होतं, पण प्रत्येक वेळी त्याला व्यासमुनींचे शब्द आठवत होते, हे व्रत श्रद्धा आणि संयमाची परीक्षा आहे. आणि मग भीम पुन्हा डोळे मिटून भगवान विष्णूंचे नामस्मरण करू लागला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. अशा प्रकारे दिवस पुढे सरकत होता, पण त्याची खरी परीक्षा अजून बाकी होती. मंडळी, दुपार संपली, संध्याकाळ जवळ येऊ लागली, पण भीमाची अवस्था आता खूपच कठीण झाली होती. त्याच्या शरीरामध्ये शक्ती कमी होत होती. तहान त्याला असह्य करत होती. त्याला वाटत होतं, एक थेंब पाणी मिळालं तर किती बरं होईल, पण त्याने आपला निर्धार काही सोडला नाही. मंडळी, त्या रात्री भीमाला झोपसुद्धा लागली नाही. तो भगवान विष्णूंच्या मूर्तीजवळ बसून राहिला, नामस्मरण करत राहिला, कारण त्याला भीती होती, झोप लागली तर मन विचलित होईल. म्हणून संपूर्ण रात्र त्याने जागरण केलं, भगवंताचं चिंतन केलं आणि आपल्या मनाला सतत एकच गोष्ट सांगितली, हे व्रत मी पूर्ण करणारच. तर भक्त हो, शेवटी ती रात्र संपली. द्वादशीची पहाट झाली, सूर्य उगवला आणि निर्जला एकादशीचं व्रत पूर्ण झालं. भीमाने प्रथम भगवान विष्णूंना नमस्कार केला, त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आणि विधीपूर्वक पारण केलं. असं सांगितलं जातं, त्या क्षणी भगवान विष्णू भीमावर अत्यंत प्रसन्न झाले, कारण जो भीम एकही दिवस उपाशी राहू शकत नव्हता, त्याने तर पूर्ण दिवस आणि रात्र अन्न आणि पाण्याशिवाय काढली होती. तर मंडळी, ही केवळ उपवासाची गोष्ट नव्हती, हा स्वतःवर मिळवलेल्या विजयाचा क्षण होता. व्यासमुनींनी भीमाला सांगितले, हे भीम, तू आज जे व्रत केलं आहेस त्यामुळे तुला वर्षभरातील सर्व एकादशींचं पुण्य प्राप्त झालेलं आहे. जो मनुष्य श्रद्धेने निर्जला एकादशीचं व्रत करतो त्याला विष्णुलोक प्राप्त होतो, असे पुराणांमध्ये वर्णन आहे. त्याच्या पापांचा नाश होतो आणि त्याला भगवान विष्णूंची विशेष कृपा लाभते. याच कारणामुळे निर्जला एकादशीला भीमाच्या नावावरून, महाबली भीमाच्या नावावरून भीमसेनी एकादशी असेही म्हटले जाते, कारण या व्रताची खरी सुरुवात महाबली भीमामुळेच झाली होती. निर्जला एकादशीची कथा आपल्याला एक सुंदर संदेश देते. म्हणजे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो ना, की धार्मिक कथा आपल्याला काय शिकवतात, त्यातल्या त्यात आता आपण निर्जला एकादशीची कथा ऐकली तर ती आपल्याला कोणता संदेश देऊन जाते, ऐका. बघा, प्रत्येक व्यक्तीची क्षमता ही वेगळी असते. प्रत्येकाला समान गोष्ट करता येईलच असं नाही, पण श्रद्धा, निश्चय आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर भगवंतसुद्धा नक्की प्रसन्न होतात. महाबली भीमाला सर्व एकादशी करता येत नव्हत्या, पण त्याने जे शक्य होतं ते पूर्ण मनाने केलं आणि म्हणूनच त्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त झाली. तर मंडळी, या पवित्र निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी आपण सर्वजण प्रार्थना करूया की हे नारायणा, आमच्या जीवनामध्ये आम्हाला सद्बुद्धी, संयम आणि श्रद्धा तुझ्यावरची कायम राहू दे. तर मंडळी, ही होती निर्जला एकादशीची धार्मिक कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक, आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकलीत त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना निर्जला एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.